काका तुमचं नाव सांगा. तुम्हाला गेल्या अनेक वर्षापासून शुगर होती हो. आणि आता ती एकदम नॉर्मल झालेली आहे हो. आणि आपण उपचार कुणाकडे केला हो. आमच्या दर्शकांना सांगा. माझे नाव रंगनाथ जोगदन, राहणार गिरवली बावणे. साहेबाचा ज्यावेळी दवाखाना सुरू झाला पण 10-12-13 वर्षे सतत साहेबाच्या दवाखान्यामध्ये येतो. मला कुठल्याही दवाखान्यात जाण्याचं आवडत नाही आणि आजपर्यंत मला साहेबांनी इतकं ट्रीटमेंट दिले. माझी शुगर एकदम कमी झाली. पूर्वीपासूनच मी आहार विहार थोडं फिरणं जसं साहेब मार्गदर्शन करतील तसं, आणि आहार मात्र साधा आहे. साधा सिंपल वरण भात भाजी पोळी. ते सकाळी एकदाच जेवण करायचं आणि ती गोळी घ्यायची, संध्याकाळी कोलेस्ट्रॉलची गोळी घ्यायची. आणि त्यामुळं जसं साहेब सांगतील त्याप्रमाणे माझं वर्तन. ज्यावेळेस आपण डॉक्टर साहेबाकडे आलता त्यावेळेस आपली शुगर किती होती? त्यावेळेस माझी 275. आणि आता नवीन आपल्याला काय आलं. फरक तर जाणवतो? साहेब काय म्हणजे मला खूप ऊस खाल्ला तुम्ही. तर मी म्हणलं साहेब ऊसाचं म्हणजे मला असं वाटलं. मग त्याच्यावर म्हणलं काय इलाज करावा, तर म्हणजे मी गोळी देतो. तर 275 पासून कमी होत होतो. शेवट मला म्हणजे 2-3 वर्षापासून तर शुगरच नसण्यासारखी वाटते. जी गोळी देतात ती दररोज मी गोळी न चुकता जेवण केल्यानंतर जसं सांगितलं त्याप्रमाणे करतो आणि त्यामुळं माझे 2-3 वर्षापासून शुगर अतिशय कमी आहे. 100 म्हणजे 150च्या आतच आहे सगळे. कधीही म्हणजे माझी 200पर्यंत ह्या 5-10 वर्षात गेलीच नाही. आणि त्यामुळं मला अतिशय आनंद होतो. मी माझ्या मुलगा औरंगाबादला महाराष्ट्र विज्ञानपीठ विद्यापीठामध्ये क्लास 1 अधिकारी आहे. मी त्याचं ऐकत नाही साहेब, परंतु मला शिंदेसाहेब हे प्रिय आहेत. त्याचं एकच कारण आहे की माझे शुगरमुळं जे दुसरे विकार होतात ते बंद झालेले आहेत. म्हणजे विकार नाहीतच. साहेब जसे सांगतील आहार विहार फिरणं शेतीमध्ये इकडं तिकडं, मात्र वेळेवर गोळी वेळेवर जेवण, आणि त्यामुळं माझी प्रकृती बरी आहे. मी आज 83 वर्षाचा आहे, तरी मला जाणवत नाही की मी खूप काय म्हातारा झालो किंवा खूप काय असं अशक्तपणा किंवा इतर कुठलाच मला हे नाही. सतत साहेबाच्या मार्गदर्शनाखाली वागतो, चालतो, बोलतो, ते जसे सांगेल तसे. त्यामुळे साहेबाला माझा खूप खूप धन्यवाद, आशीर्वाद.